AK11 या टीमनं जिंकला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय, फील्ड करण्याचा निर्णय हा AK11 या टीमनं घेतला आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच युनायटेड बॅटर आपले जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. युनायटेडच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर सायुज युनायटेड आयकॉन जर खेळाडू जर म्हणायचं गेलं तर राकेश पाटील. क्या बात आहे, स्वतः राकेश आयकॉन खेळाडू आहेत या टीमचे. सेकंड आयकॉन भार्गव पाटील असतील. आघाडीची जोडी बघा, आतापर्यंत आपण ज्या मॅचेस पाहिल्यात म्हणजे एकविरेची मॅच बघूया, लकी पॅकर्स या टीमचा आपण सामना पाहिला. तर आघाडीच्या जोडीमध्ये आपण नेहमीच लीड करताना या दोन्ही संघामध्ये टीम ओनर आणि टीम कॅप्टनला पाहिले. आणि यावेळेस देखील आपण जर सायुज युनायटेड या टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर बघा, या ठिकाणी पार्थ पाटील जे टीमचे ओनर्स आहेत, टीम कॅप्टन आहेत, ते स्वतः या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरले. 5 षटकांचा सामना असेल. चेंडू द्यायचा, नवीन चेंडू फेकून द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यांच्या संवित मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत ते म्हणजेच सुयश हे मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. त्यांच्या संवित सुयश शर्मा ही आघाडीची जोडी. चला मॅचला करूया आपण सुरुवात. एक्सर मान्सून लीग 2025 मधील आपण हा दुसरा सामना पाहतोय. एका साईडला सायुज युनायटेड वर्सेस आपण पाहतायत AK11 या दोन टीमच्या दरम्यान. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. एका साईडला आपण पार्थ पाटील या खेळाडूला पाहतो, तर एका साईडला आपण सुयश शर्मा स्ट्राईक एंडला आपण या खेळाडूला पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर येतोय मिस्टर आदित्य सोनावळे. या गोलंदाजाला आपण पहिल्या षटक हाताळताना पाहतोय. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, अगदी चेंडू पडल्यानंतर रबर बॉल अशा प्रकारे चेंडू क्वचित पडतोय. बघा, पाऊस नाहीये, पावसामध्ये आपण अशा प्रकारे ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस चेंडू रबर बॉल लवकर स्किट होतोय. त्यावेळेस आपण सबमरीन डिलिव्हरी बऱ्याचदा पाहिल्यात. मात्र या ठिकाणी नक्कीच हा चेंडू अतिशय सुंदररीत्या हाताळला गेला. ऑन साईडला फटका चांगला आहे, मागे फिल्डर आहे, संधी काय कॅच पकडलाय. कल्पना नक्कीच केली नसेल, कारण एका साईडून तो कॅचवर आला होता, मात्र पाय स्किट झाला होता, पाय स्लिप झाला होता, तरी देखील तो एक हात आणि अगदी तो चेंडू हातामध्ये चिपकला गेलाय. पहिली विकेट डाऊन. या ठिकाणी पहिला धक्का बसतोय सायुज युनायटेड या टीमला. फलंदाज स्पर्धेच्या मार्गी मिस्टर सुयश शर्मा. अकाउंट उघडलं नाहीये धावांचं, मात्र अकाउंट उघडलं गेले ते विकेटचं, ते म्हणजे सायुज युनायटेड या टीमचं. राकेश पाटील आणि कंपनी यांचा संघ आहे. स्वतः राकेश बघा मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. आता मात्र नाना बाप लेकाची जोडी. नाना, हा वेळ तुमच्यामध्ये देखील आला होता 40+ क्रिकेटमध्ये की नाही? नाही आला होता. राकेश पाटील आणि नाना तुम्ही कधीच आले नाही आमने सामने 40+ क्रिकेटमध्ये. बघूया, पार्थ पाटील एका साईडला असतील तर एका साईडला राकेश पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि एका साईडला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत हरिराम पाटील. बघा, हा योग आहे आणि हा कदाचित योग क्रिकेटमुळे जुळून आला आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकतोय. 40+ क्रिकेट देखील राकेश मोठ्या प्रमाणात खेळतोय. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं म्हणजे या सीझनचा जर विचार केला तर एक्सर एचे कॅप्टन म्हणून आपण राकेशला पाहिलंय. ते त्यांच्यावर जबाबदारी होती, नक्कीच इतकंच म्हणू शकतोय मी. यावेळेस नक्कीच स्वतःच्या टीमची जबाबदारी त्यांच्याजवळ आहे, कारण हे पहिलं पर्व आहे एक्सर मान्सून लीगचं. आई एकविरा मित्र मंडळ आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय.
आणि या पहिल्या पर्वाचा विजेता प्रत्येक जे संघ 8 संघ या एक्सर मान्सून लीगमध्ये खेळत आहेत त्या प्रत्येक संघाचं स्वप्न तेच असेल की या पहिल्या पर्वाचा विजेता मला व्हायचं आहे. एक्सर मान्सून प्रीमियर लीगची ट्रॉफी मला उचलायची आहे. राकेश पाटील स्ट्राइक एंडवर गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर तयार. यावेळेस फक्त सिंगल मिळेल. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय आणि लेग बायनं मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन झालेलं आहे सायुज युनायटेड या टीमचं. नेक्स्ट मॅच या सामन्यानंतर आपण नक्कीच JMCCNY आणि त्यांचा सामना होणार आहे आई जरीमरी नायरा 11 या टीम च्या अगेन्स्ट. चांगला चेंडू हाताळला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. राकेश पाटलांचं मार्गदर्शन खूप महत्वपूर्ण असेल खास करून पार्थ पाटीलसाठी. पहिले षटक प्रगतीपथावर. एक धाव फलकावर. फुल टॉस मिस केलाय. आउटसाइड लेग स्टंपा चेंडू टाकला गेला होता. पंचांचा नक्कीच या ठिकाणी अवांतर धावेचा इशारा तो वाईटचा इशारा पंचांकडून या ठिकाणी दिला गेलाय. +1 1+1 धावा मिळतील. 2 धावसंख्या झाल्या आहे ती 3. खूप चांगलं आयोजन नियोजन आणि खरोखरच खास करून मान्सून लीग असल्या कारणास्तव लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे कुठेतरी आठवणी राहतील. म्हणजे एखाद्या खेळाडूनं एखादा चांगला खेळ खेळला किंवा एखाद्या फिल्डरनं चांगला कॅच टिपला किंवा एखाद्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली तर काही कदाचित त्या क्लिप ज्या आहेत त्या खेळाडूच्या स्टेटसला तुम्हाला पाहायला मिळतील. लाईव्ह टेलिकास्टचा हाच फायदा जास्त नक्कीच होतोय आणि खास करून आपल्या गावाचं क्रिकेट हे आपल्याला इतर गावामध्ये नक्कीच नेता येतं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राकेश पाटील स्ट्राइक एंडवर आहेत. शॉर्ट बॉल आहे. थोडेसे पुढे सरसावले होते. पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र उसळी घेणारा चेंडू बीट करतोय राकेशला. धावसंख्या 3 वर थांबली आहे. षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत आहे सोनावळेकडून. 4 चेंडू टाकून झाले आहेत. क्या बात आहे. आर्म ॲक्शन ना या गोलंदाजाची जर आर्म ॲक्शन आपण पाहिली तर एक आगली वेगळी आर्म ॲक्शन आहे. त्याच्यामुळे नक्कीच खूप चांगली आर्म ॲक्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक संपलंय. एक षटक संपले. धावसंख्या झाली आहे ती 3. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे आणि खूप चांगली गोलंदाजी आदित्य सोनावणे यांच्याकडून केली गेली आहे. कारण पहिलं षटक फक्त आणि फक्त 3 धावेचं या गोलंदाजाने हाताळलं गेलं आहे आणि ते धावांची नितांत गरज आहे. चर्चा दोघांमध्ये केली जात आहे. त्या ठिकाणी पार्थ पाटील आणि नक्कीच राकेश पाटील चर्चा करतात की आपल्याला कशा प्रकारे खेळायचं आहे. कमीत कमी धावा किती फलकावर यायला हव्यात. 40 45 50 55 किती धावा व्हायला हव्यात. त्या धावसंख्येच्या लक्ष्याकडे आपल्याला जायचं आहे आणि त्यानुसार आपला क्रिकेटचा खेळ आपल्याला खेळायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. कदाचित राकेशने चर्चा केली असेल. त्याच्यामुळे इथून जर तुम्हाला खेळायचं असेल 40 45 नाणा थोडंसं ॲग्रेसिव्ह खेळावं लागेल तुम्हाला. यावेळेस ऑफसाईडला फटका चांगला आहे मात्र एक्स्ट्रा कव्हर डीपमधून फिल्डर वेगाने आलाय. 1 बॉल चेंडूला फील्ड केलं आहे. थ्रो तितकासा चांगला झाला नाही त्या ठिकाणी. 2 धावा इथे कंप्लीट. अगदी टेनिस बॉल क्रिकेटचा थ्रो कसाही केला तरी हातामध्ये येतो. खालून केला तरी हातामध्ये येतो. रबर बॉल थोडंसं ओळावा असतो मैदानाच्या आतमध्ये चिखळ असतो त्याच्यामुळे काढून थ्रो करणं थोडंसं नक्कीच मी म्हणेल अडचणीत आणू शकते तुम्हाला. वरून थ्रो करणं गरजेचं आहे या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि इथे गवत नाहीये. काय कॅच पकडलाय आज. कदाचित एका हाताची कामगिरी जास्त पाहायला मिळते. मागचा कॅच जो आपण पाहिला तो देखील एका हातामध्ये.
हा कॅच आपण पाहिला यष्टीरक्षकाकडून, तो देखील एका हातामध्ये पकडला गेलाय. त्याच्यामुळे कदाचित जास्तीत जास्त सराव हा एका हातामध्ये कॅच पकडण्यासाठी दिला गेलाय की नाही हे कळत नाहीये अमोल कालीमनं. खूप चांगली मी म्हणेन गोलंदाजी होत आहे त्या ठिकाणी. एक मोठी विकेट या ठिकाणी पडली गेली. आघाडीचा फलंदाज पार्थ पाटील ह्या डगावच्या दिशेने परततोय आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे भार्गव पाटील. सेकंड आयकॉन म्हणजे एक फर्स्ट आयकॉन आणि सेकंड आयकॉन अशी जोडी मैदानाच्या आत. राकेश पाटील फर्स्ट आयकॉन आहेत. म्हणजे आयकॉन म्हटलं तर एक महत्त्वपूर्ण खेळाडू, एक जबाबदारी ही तुमच्यावर आपल्या टीमनं दिली आहे, त्याच्यामुळे त्या जबाबदारीला तुम्हाला पेलावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळला गेलाय. फटका हवेत आहे मात्र हा कॅच एक सोपा कॅच या ठिकाणी सुटला गेलाय. संधी आली होती आणि कदाचित दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून एखादा आयकॉन डगआउटच्या दिशेने पाठवता आला असता. ती संधी गोलंदाजा निर्माण केली होती मात्र त्या संधीचं सोनं केलं नाहीये फिल्डरनं. मात्र अमोल कालीमने तो कॅच टाकलाय. संघ मालक आहे, टीम ओनर्स आहेत आणि त्यांच्याकडून ती झाली आहे चुकी. शॉर्ट बॉल यावेळी चेंडूला खेळले गेले ते म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. धावा फक्त मिळतील त्या 2. याचप्रमाणे फटकेबाजी करणं गरजेचं आहे. मगाशी आपण जो सामना पाहिला कशा प्रकारे तो सामना रंगला होता. मात्र धावसंख्या मी म्हटलं थोडीशी तोकडी धावसंख्या आहे. इथून जर जे अपेक्षित गोलंदाज होते म्हणजे जवळपास अंकित चव्हाण, त्यानंतर म्हणायचं गेलं तर अजित चव्हाण, हे जे 2 गोलंदाज ज्यांच्यावर विश्वास सर्वाधिक होता यांच्याकडून जर चांगली गोलंदाजी झाली असती तर नक्कीच कदाचित मी तर म्हणेल की लकी पॅकर्स मनोज भोईर यांचा संघ कदाचित त्या ठिकाणी विजय होऊ शकला असता. खास करून कॅचेस जो कॅच ड्रॉप झाले तिथून जे षटकार म्हणजे 2 कॅच जवळपास 2 षटकार या काही चुका महागात पडल्या या टीमला. शॉर्ट बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता राकेश पाटलांचा. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. ब्लँक स्टोक त्या ठिकाणी खेळला गेलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर राकेश पाटील डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता मात्र बॅटचा स्पर्श करून चेंडू अगदी विकेटच्या जवळ राहतोय. 1 धाव इथे देखील मिळेल. एकेरी धावेनं मात्र स्कोर पुढे सरकतोय. धावासंख्या झाली आहे ती म्हणजे 9 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 9. म्हणजे जवळजवळ विचार केला आपण तर 4.5च्या पर करंट रन रेटनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इथून जर तुम्ही याच पद्धतीने खेळत राहिलात तर जवळजवळ मी म्हणेन 27 ते 28 धावा. याच्या पलीकडे धावसंख्या तुमची फळकावर दिसणार नाहीये. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की तुम्ही जर एखादं टार्गेट आपल्या डोक्यामध्ये फिट केलं असेल 40, 45, 50 तर ते टार्गेटपर्यंत तुम्हाला जायचं असेल तर या क्षणी तुम्हाला मोठे फटके खेळणं गरजेचे आहेत. मात्र कौतुक असेल खऱ्या अर्थानं ते एकेचं, कारण एकेनं A1 गोलंदाजी A1 दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. सचिन सिंग षटक क्रमांक 3. राकेश पाटील स्ट्राइक एंडवर आहेत. तिसरं षटक महत्वपूर्ण षटक असेल. इथून नक्कीच आपला गेअर शिफ्ट करावा लागेल तो म्हणजेच सायूज युनायटेड या टीमला. तर एक चांगलं टार्गेट आपण दाखवू शकाल फळकावर. यावेळेस लाईन खराब. पंच विशाल नाईक सर आमच्या दिशेने वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. सायूज युनायटेड राकेश पाटील, पार्थ पाटील, त्यानंतर भार्गव पाटील, त्यानंतर श्रवण देखील आहे. मिस्टर स्टोकाय चेंडू हवेत. इथे देखील अंदाज घेता आला नाहीये. हा देखील कॅच होऊ शकला असता मात्र तो कॅचचा अंदाज त्या ठिकाणी घेता आला नाहीये. जितू आहे त्या ठिकाणी आणि जितूकडून या ठिकाणी होत आहे चुकी. बघा या स्पर्धेमध्ये जे संघ खेळणार आहेत त्या संघांना जेवण आहे आणि संपूर्ण जेवण जे हनुमान महिला मंडळ
आणि श्री देवेंद्र ठाकूर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्या दोघांचं नक्कीच आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. एकविरा मित्रमंडळाच्या वतीनं मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका आहे, गॅपमध्ये खेळला गेलाय. मिड विकेटचा फिल्डर, लॉंग ऑनचा फिल्डर, दोन फिल्डर चेंडू अडवण्यासाठी येत आहेत. चांगला थ्रो आहे, चांगला थ्रो आहे. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावेने संघ पुढे सरकतोय. स्कोरबोर्ड आपण पाहू शकाल. धावा झाल्या आहेत त्या 14. एका साईडला भार्गव पाटील, एका साईडला राकेश पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहेत मिस्टर सचिन सिंग. अनेक बॅटर्स आहेत मित्रांनो. श्रवण अधिकारी आहे, जीत पाटील आहेत, स्मित पाटील आहेत, तन्मय आहे, आशिष म्हात्रे आहेत, योगराज, त्यानंतर सुजल, देवेंद्र ठाकूर. बॅटर्स अजूनही मी डगआउटमध्ये आहेत. खास करून आशिष म्हात्रे हा एक चांगला बॅटर्स. त्यानंतर म्हणायचं की देवेंद्र ठाकूर नक्कीच आवर्जून उल्लेख करेल. हा देखील बॅटर डगआउटमध्ये आहे. वाईटचा इशारा पंचांचा इथे. धावसंख्येत नक्कीच भर पडली जाईल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 15 धावा. त्यानंतर योगेश देवळीकर एक बेस्ट ऑलराऊंडर आहे. स्मित पाटील देखील एक ऑलराऊंडर या टीम मध्ये आहे. तर नक्कीच टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर लांब लचक अशी बॅटिंग ऑर्डर या टीम मध्ये आहे. आणखीन एक चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. इथे देखील चेंडू येथे डॉट. धावसंख्या झाली आहे ती 15. षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिसरं षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील लाईन खराब पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहायचं गेलं तर सचिन सिंग या गोलंदाजाच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात ह्या 3 धावा या गोलंदाजानं आतापर्यंत खर्च केले आहेत. टीम ओनर्स अमोल कालीम हे येत आहेत, चर्चा करतायत आपल्या गोलंदाजासोबत कशा प्रकारे तुला गोलंदाजी करायची आहे. कारण कुठेतरी स्कोरबोर्ड जो आहे हा नक्कीच सायूज युनायटेड या टीमचा कमी आहे आणि अशा प्रकारे जर आपण गोलंदाजी केली तर स्कोरबोर्ड मोठ्यात वाढेल. ही कदाचित चर्चा अमोल कालीमने केली आहे. अगदी समोर टाकला होता चेंडू, बॅट मात्र आधी फिरवली गेली इतकंच म्हणेल मी. बाईच्या स्वरूपात फक्त सिंगल मिळेल. 1 धाव. एका धावेनं धावसंख्या झाली आहे फळकावर सायूज युनायटेड या टीमची ती म्हणजे 17. तोकडी आहे, थोडासा वेग वाढवावा लागेल. रबर बॉल स्पर्धा आपण खेळतायत. एक्सर मान्सून लीग 2025 पर्व पहिलं. अप्रतिम अशा या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. खूप सुंदर ट्रॉफ्या आहेत. त्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. यावेळेस सहुकचा फटका आहे. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं. काय घडले नक्की बघा. चेंडू पडद्यावर लागून आत आलाय की मागे पडलाय पंचांना चेक करायचं आहे. 2 धावा तर झाल्या आहेत. तिसऱ्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 3 धावा ह्या देखील कंप्लीट झाल्या आहेत. पंच म्हणताय चेंडू पडद्यावर पडला आणि आतमध्ये आला. 1 धाव असेल पंच विशाल सर, फक्त 1 धाव असेल. यस, पडद्याला चेंडू लागला की 1 धाव. पडद्याला चेंडू लागला की 1 धाव असेल. मग तो आतमध्ये येऊ द्या किंवा बाहेर जाऊ द्या. वन बाउन्स वॉन केलं गेलं आहे गोलंदाजाला. कारण डोक्याच्या वरून जाणारा चेंडू आणि पंच नक्कीच त्यांना वॉन करतायत गोलंदाजाला की आता तुम्ही मात्र अशा प्रकारे चेंडू टाकू शकत नाहीयेत. धावा झाल्या त्या 18. सचिन सिंग पुन्हा एकदा तयार. समोर भार्गव. फुल टॉस बैटिक स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेस देखील प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. बॅटची एज दागून चेंडू यष्टीच्या मागे निघून येतो. या फटक्यावर देखील नक्कीच भार्गवला मिळणार ती फक्त आणि फक्त 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लावली आहे सायूज युनायटेड या टीमनं.
ती म्हणजेच 19 धावा, 2 बाद 19 धावा अशी आपण स्थिती आणि परिस्थिती ही सायुज युनायटेड या टीमची पाहतोय. आता मात्र फक्त 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. जर 12 मध्ये 20 बनवले तर तुम्हाला नक्कीच 29 धावा तुम्ही फळकावर लावू शकता. 12 मध्ये तुम्ही 30 बनवले तर नक्कीच एकूण जवळजवळ म्हणायचं गेलं तर 49 धावा या फळकावर लागू शकतात. 39 होतील, 49 होतील, तुमच्या खेळीवर अवलंबून असतील. धावा सध्याच्या घडीला सायुज युनायटेड या टीमसाठी येणं गरजेचे आहेत. मात्र इथे प्रयत्न हाच असेल एकेचा की आम्हाला आत्तापर्यंत ज्या प्रकारे आम्ही थांबवलंय त्याप्रमाणे आम्हाला या शेवटच्या ओव्हरपर्यंत थांबवायचं आहे सायुज युनायटेड या टीमला. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळला गेलाय, हवेत खेळला गेलाय, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडलाय कॅच, संपलाय खेळ. भावेश पाटील भरतीच्या मार्गी, बॅक टू द पॅव्हलियन, आउट. बाबा काही ठिकाणावरून डिमांड येते की देवेंद्र ठाकूर यायला हवा. हा डिमांड आहे, नंदू पाटीलची डिमांड आहे कदाचित. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत योगराज देवकर, ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्याच्यामुळे नक्कीच एक बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल योगराजला. धावा झालेल्या आहेत त्या 19 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. योगराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, जितू येतोय गोलंदाजी ट्रॅकवर आणि पहिल्या चेंडूवर सफलता. मात्र काय कॅच टिपलाय त्या ठिकाणी, अतिशय सुंदर कॅच त्या ठिकाणी डीप मिड विकेट रिझर्व मध्ये मीत आहे त्या ठिकाणी आणि खूप चांगला कॅच टिपलाय मीतनं, अप्रतिम कॅच टिपलाय. मगाशी देखील आपण पाहिलं तर एका हातामध्ये तो कॅच तो देखील त्याने टिपला. पहिली विकेट जी प्राप्त केली गेली, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मीतकडून केलं जात आहे. योगराज सिंगल या ठिकाणी काढला गेलाय. धावा संख्या झाली आहे ती 20. जीत पाटील आतापर्यंत चांगलं षटक जीतनं हाताळलंय. 3 चेंडू 1 धाव 1 सफलता प्राप्त केली आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. राकेश पाटील यांच्या बॅटमधून स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर नाहीये. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर चेंडूला फील्ड करण्यासाठी जातोय. थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावेनं सायुज युनायटेड हा संघ पोहोचतोय तब्बल 22 या धावसंख्येवर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चला रेडी राहायचंय. JMCC NY टीम कॅप्टन आणि आई जरीमरी नायरा 11 टीम कॅप्टन आपण रेडी राहायचंय. इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्समध्ये असायला हवेत. JMCC NY आई जरीमरी नायरा 11 म्हणजे रणजित म्हात्रे नायरा म्हात्रे यांचा संघ, तर एका साईडला योगानंद पाटील पिंट्या, नरेंद्र पाटील आणि योगेश पाटील आणि मितेश साळुंखे यांचा संघ. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत. ऑन ऑफ साइडला फटका अतिशय जबरदस्त खेळला गेला. प्रतीक्षा पाहिली, वेळ घेतला, पुढे आला आणि यावेळेस महत्वाच्या क्षणी राकेश पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. याच धावांची नितांत गरज. 28 धाव संख्येवर पोहोचतोय सायुज युनायटेड हा संघ. टीम होनर्स आहेत, टीमचे मालक आहेत. तर आयकॉन खेळाडू कसा असायला हवा, मला आयकॉन म्हणून काय या संघामध्ये घेतलंय हे दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस नक्कीच आपला गेअर शिफ्ट करतायत. 2 ते 3 वेळा प्रयत्न राकेशने केला होता, मात्र अगदी यावेळेस बॅटच्या रडारमध्ये म्हणजे जवळजवळ म्हणायचं गेलं तर
पुढ्यात आलेल्या चेंडूला सरळ फेकून दिलं गेलं, ते म्हणजेच लॉंग ऑफच्या दिशेनं 6 धावा राकेशच्या बॅटमधून आपण पाहिल्या. अंतिम चेंडू असेल या षटकातील. यावेळेस देखील फटका चांगला आहे. मागे फिल्डर प्रयत्न सुरू होता कॅच पकडण्यासाठी, मात्र चेंडू थांबला गेलाय. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, थ्रो चांगला येत नाहीये. स्ट्राईक एंडला थ्रो येतोय. 2 धावा या फटक्यावर मिळतील राकेशला. धावा संख्या झाली आहे 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर ती 30. राकेश पाटील यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर वैयक्तिक राकेश पाटील खेळत आहेत एका षटकाराच्या साहाय्यानं, ते म्हणजे तब्बल 17 या धावसंख्येवर. पाच ओव्हरच्या मॅचेस मित्रांनो, 25 मिनिटाचा कालावधी आहे. 25 मिनिटात 5 षटकं क्लिअर झाली नाहीत तर लक्षात ठेवा तुम्हाला 3 धावेची पेनल्टी दिली जाईल. पाणी हवंय बघा, पाणी हवंय मैदानाच्या आतमध्ये, प्लीज पाणी घेऊन जा. खूप जबरदस्त आयोजन नियोजन. एक्सर मान्सून लीग 2025 पर्व पहिलं आणि खरोखरच ही आवडणारी स्पर्धा. कारण ज्याप्रमाणे इतर ज्या स्पर्धा होत असतात म्हणजे जे गावकप, जवळपास 13 गावकप होत आहेत, 12 ते 13 गावकप. त्या स्पर्धा पाहतो रबर बॉलच्या, त्याच्यानंतर नक्कीच मध्ये आपण पाहतो ही सगळ्यात मोठी स्पर्धा 2 दिवस सुरू असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय एक्सर मान्सून लीग 2025. आई एकविरा मित्र मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. या मुलांचं खूप मोठं योगदान आहे आई एकविरा मित्र मंडळ यांचं, कारण एकी असणं गरजेचं आहे आणि एकीचं बळ मित्रांनो हे खूप महत्त्वपूर्ण असतं. आज नक्कीच त्यांचा एकोपा, आज त्या मुलांची मैत्री आणि आज त्या मुलांच्या मैत्रीतून मात्र निर्माण झाली एक्सर मान्सून लीग. एक खूप मोठी स्पर्धा. प्रथमेश देसाई, पहिला चेंडू प्रथमेश देसाई स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी येतोय आणि पहिला चेंडू मात्र खराब टाकला गेलाय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे तब्बल 31 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आम ऍक्शन जर आपण पाहिली तर नक्कीच एक आगळे वेगळे आहे. म्हणजे चेंडू डिलिव्हर करताना कदाचित हा गोलंदाज एसटीकडे पाहत नाहीये अजित, अशा प्रकारे आपण त्याची आम ऍक्शन पाहतोय. एक आगळे वेगळे मॉन्टी सर देखील स्माइल देत आहेत. खरोखरच एक वेगळ्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतोय हा गोलंदाज प्रथमेश देसाई. राकेश काहीसं कानामध्ये देत आहेत कशा प्रकारे खेळायचं हे षटक, किती धावा या ओव्हर मध्ये यायला हव्यात. 10-15, कमीत कमी 15. मात्र षटक क्रमांक 3 आणि 4 थोडंसं महागडं. षटक क्रमांक 3 जर आपण पाहिलं सचिन सिंग, 10 धावा सचिन सिंगने खर्च केल्या. जीत पाटीलने देखील जवळपास भरपूर धावा खर्च केला. मिस्टन स्टोक आहे, चेंडू अवैध आहे. डीप लॉंग ऑनचा फिल्डर जीत पाटील पुढे आला होता, मात्र चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा इथे आरामात कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाव्याने धावा संख्या झाली आहे ती 34. 34 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. 34 धावा झाल्यात. बघा सुरुवात नक्कीच मी म्हणेल मंदावली होती. हॅलो चेक, हॅलो चेक. सुरुवात थोडीशी मंदावली होती, मात्र त्यानंतर कुठेतरी नंबर 3च्या ओव्हर मध्ये थोडासा वेग पकडलाय असं नक्कीच म्हणू शकतो. सुरुवातीचे 12 चेंडू फक्त आणि फक्त 9 धावा. त्यानंतरचे मात्र 12 चेंडूंचा आपण विचार केला पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. फलंदाज बाद. यावेळेस परतावं लागेल ते म्हणजे योगराजला. आणखीन एक मोठी विकेट. खूप चांगला कॅच यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पकडला गेलाय. बघा किती चाहते आहेत. यास नंदू पाटील षटकारासाठी 500 रुपये, प्रत्येक षटकार 500 रुपये. बघा फरमाईश होती नंदू पाटलांची की देवेंद्र ठाकूरना मैदानाच्या आतमध्ये उतरायला हवं, ज्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेचा आज आणि उद्या या स्पर्धेचा जेवणाचा खर्च उचलला गेला आहे. जय हनुमान महिला मंडळ आणि श्री देवेंद्र ठाकूर, आणि तेच देवेंद्र ठाकूर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत.
उद्या विजय ठाकूर कॅटरर्स यांच्याकडून उद्या संपूर्ण जेवणाची व्यवस्था आहे. देवेंद्र ठाकूर यांची फरमाईश होती आणि यस मास्टर ब्लास्टर्स खेळाडू मिस्टर देवेंद्र ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. वेळ कमी देतोय क्रिकेटसाठी खरोखरच, मात्र आज खूप मोठे योगदान देवेंद्र ठाकूर यांचं आहे. आज खरोखरच जेवण जे देण्यात आलेलं आहे जे हनुमान महिला मंडळ आणि देवेंद्र ठाकूर, खरोखर देवेंद्र थँक्यू मित्रा, धन्यवाद. स्ट्रायकर आहे देवेंद्र ठाकूर, गोलंदाज प्रथमेश देसाई. लेफ्ट हँड बॅटर आहेत. हो, यावेळेस अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता, खोदून काढले चेंडूला, चेंडू जाते गोशांकित क्षेत्राच्या दिशेनं. देवेंद्र ठाकूर यांच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला. 2 धावेनं आपलं अकाउंट ओपन केलं देवेंद्रनं आणि आपल्या टीमला नेऊन ठेवलं. ते तब्बल 36 धावसंख्या होतात, 36. मान्सून लीग आहे. कालपासून पूर्ण दिवस काळ पाऊस पडला नव्हता, संध्याकाळी पाऊस आला होता. आज सकाळी पावसाचं आगमन झालं होतं. आज पूर्ण दिवस पाऊस असेल का, असणं गरजेचं आहे, येणं गरजेचं. मध्ये मध्ये पावसाच्या सहरी या येणं गरजेचे आहेत. पावसाच्या सहरी जर आल्या तर या स्पर्धेला देखील खूप मजा येईल. वेळेस संध्या आहे आणि फलंदाज बाद राकेश पाटील अगदी बॉलरच्या समोर खेळले होते आणि यावेळेस नक्कीच चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं आणि एक महत्त्वपूर्ण विकेट जो सेट बॅटर होता, ज्याच्या बॅटमधून आपण या इनिंगमध्ये एक षटकार पाहिला होता, तोच फलंदाज राकेश पाटील या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आशिष म्हात्रे बॅट्समॅन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतात. आशिष म्हात्रे धावा झाले आहेत. सायुज युनायटेड या टीमच्या 36 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटक हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला, दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. JMCC NY टीम कॅप्टन आई जरीमरी नायरा 11 टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल पकडू शकले नाही. 2 धावा तर नक्कीच मिळतील. फटका अतिशय सुंदर खेळला गेला होता. या 2 धावेने संघ पोहोचला गेला 38 या धावसंख्येवर. षटक अंतिम सुरू आहे आणि अंतिम षटकातील चेंडू अजूनही बाकी आहेत. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. अंतिम चेंडू असेल. पुन्हा एकदा डॉन स्पॉटचा चेंडू होता. अगदी खोलवा टप्प्याचा म्हणायचं गेलं तर यॉर्कर मारा केला गेला होता. 1 धाव इथे नक्कीच मिळणार आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर सायुज युनायटेड हा संघ थांबला गेला आहे. तो 39 या धावसंख्येवर आणि 40 धावा विजयासाठी समोर ठेवल्या आहेत AK11 या टीमच्या. 40 धावा करायच्या आहेत. चला, या वळूया आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं. बघा, सन्मान चिन्ह जो आहे त्या सन्मान चिन्हावर जर आपण प्रतिमा पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. खूप सुंदर असं सन्मान चिन्ह या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन राम पाटील नानांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू नाना, तुम्ही ते आलात, धन्यवाद तुमचं. चला, आपण लगेच टॉस करणार आहोत. JMCC NY पिंट्या, त्यानंतर नरेंद्र ठाकूर, योगेश पाटील, नितेश साळुंखे. चला, टीम कॅप्टनला पाठवून द्यायचं आहे. टीम कॅप्टनला पाठवून द्या. यस, चला, या टॉस साठी रणजित. बघा, JMCC म्हणजे NY चा अर्थ काय, तर कदाचित योगानंदाचा वाय असेल, नरेंद्रचा एन असेल, योगेश पाटीलचा वाय असेल, नितेश साळुंकेचा एन असेल. ही कदाचित कॉम्बिनेशन असू शकेल. त्याच्यामुळे NY हे संघाचं शेवटी नाव आहे. आणि त्यांच्या संवित आहेत रणजित म्हात्रे. म्हणजे एक बाजू जर पाहिले आपण जे गावकप होत आहेत त्या गावकपमध्ये दोन्ही संघ एकत्र असतात असं म्हणू शकतो आपण. पिंट्या रणजितच्या सोबत नेहमीच असतो, मात्र आज पिंट्याला रणजितच्या अगेन्स्ट खेळायचं आहे.
त्याच्यामुळे ही एक जुगलबंदी एक जबरदस्त पाहायला मिळेल. चला आई जरीमरी नायराचे कॅप्टन आलेले आहेत. JMCC टीम कॅप्टन या टॉस करूया आपण. मी नानांना विनंती करतो, नाना या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हराम पाटील नानांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. JMCC NY अगेन्स्ट आई जरीमरी नायरा 11 म्हणजे रणजित मात्रे आणि कुमारी नायरा मात्रे यांचा संघ. टॉस विन नायरा संघ टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच असेल. रणजित निर्णय आपण जाहीर करावा. बघा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आई जरीमरी नायरा 11 या टीमनं शतरक्षण स्वीकारलंय. JMCC NY या टीमला बॅटिंग करायची आहे. रेडी दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण ती पाहणार आहोत. मात्र साळू सामन्याच्या दिशेने आपण जाऊया. सायुज युनायटेड वर्सेस AK11 या दोन संघांच्या दरम्यान सायुज युनायटेड या टीमनं प्रथम फलंदाजी करून 39 धावा या फलकावर लावल्या आणि 40 धावेचं टार्गेट हे समोर ठेवलं आहे AK11 या टीमच्या, म्हणजेच अमोल कालिम या संघाच्या समोर ठेवलं गेलेलं आहे. आघाडीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. तर चला प्लीज विनंती करतोय सायुज युनायटेड या टीमला की आपण शतरक्षण लावून घ्या. जर आपण बॅटिंग ॲनालिसिस पाहिलं, आपण बॅटिंग समरी जर पाहिली आपण सायुज युनायटेड या टीमची नक्कीच 7 चेंडू 13 धावा राकेश, 2 चेंडू 2 धावा 13 चेंडू 17 धावा राकेश, त्यानंतर 2 चेंडू 2 धावा पार्थ पाटीलनं बनवल्या. भार्गवनं जवळपास 3 धावा बनवल्या. त्यानंतर म्हणायचं गेलं तर आशिष मात्रेने जवळपास 3 धावा बनवल्या. योगेश देवकरनं बनवल्या त्या म्हणजे 3 धावा. त्यानंतर देवेंद्र ठाकूरच्या बॅटमधून आपण 2 धावा पाहिल्या. त्यानंतर सुयशनं बनवल्या, त्या म्हणजेच सुयशनं 2 चेंडू एकही धाव बनवली नाही आहे. मात्र राकेश पाटील यांचं योगदान खूप मोठं पाहिलं आपण, म्हणजे सर्वाधिक चांगली जर फलंदाजी कोणी केली असेल तर ती राकेश पाटलानं. त्याला 7 जर मिळाली असती अनेक खेळाडूंकडून, म्हणजे काही खेळाडूंना जर जवळपास चांगली धावसंख्या जर उभारली असती या मैदानावर तर कदाचित 50च्या पलीकडे हा संघ जाऊ शकला असता सायुज युनायटेड हा संघ. मात्र 40 वर थांबला गेलेला आहे. 40 धावा बघायच्या आहेत. 40 धावा काय डिफेन्स केल्या जातील, या 40 धावा पूर्ण करेल तो म्हणजे एकेचा संघ. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहतोय. कोण आहे स्ट्राईकला? तरुण पाटील स्ट्राईक एंडवर आहेत आणि हितेश पाटील नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळते. आघाडीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुयश शर्मा माफ करा, सुयश शर्मा हा गोलंदाजी करण्यासाठी येत आहे. तोकडा आव्हान आहे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल तर तुम्ही या 40 धावा डिफेन्स करू शकाल. इथे मात्र जर 8च्या करंट रन रेटने खेळत राहिला तर देखील एकेचा संघ जिंकू शकेल. मॅच ऑन पंचांचा इशारा येतोय. मॉन्टी घोडेकर सरांचा इशारा आलाय. सामन्याला करूया सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस बॅकफुटला येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल इथे नक्कीच मिळेल. अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं गेलंय. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. AK11 या टीमनं आपली खेळायची सुरुवात केली आहे 1 धावेनं. एका धावेनं मात्र आपलं अकाउंट ओपन केलंय AKनं. मान्सून प्रीमियर लीग एक्सर मान्सून लीग 2025 पर्व पहिलं मित्रांनो आपण हे पाहतोय. चांगला चेंडू होता. अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला फक्त सिंगल इथे देखील मिळेल. म्हणजे कुठेतरी जर आपण विचार केला मित्रांनो तर पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला 8 धावा, तर हे कदाचित डोक्यामध्ये फिट केलं असेल की आम्हाला कशा पद्धतीने खेळायचं. सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवायचा आहे किंवा एखाद्या मोठ्या फटक्याने आपला रन रेट वाढवून आपल्याला जिंकायचं आहे. हा एखादा एक कदाचित माणस समोरच्या संघाचा असेल त्याचाच कदाचित हा प्रयत्न असू शकेल. मात्र कुठेतरी सिंगल डबलला जास्तीत जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न दिसतोय. धावसंख्या 2. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर
डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. बघा बोली लावली गेली, ज्यावेळेस ऑप्शन झालं त्यावेळेस संघाची जी निवड, म्हणजे कमीत कमी किती पॉइंट दिले गेले आयकॉनला? 55,000 85,000. क्या बात आहे. 85,000 मध्ये तुम्हाला टीम बनवायची होती. 85,000 पॉइंट मध्ये तुम्हाला टीम बनवायची होती. त्याच्यामध्ये आयकॉन आणि टीम होनर असे जवळपास 25,000 पॉइंट हे जवळपास मायनस केले गेले. 15,000 पॉइंट मायनस केले गेले आणि 85,000 पॉईंटमध्ये तुम्हाला तुमची टीम तयार करायची आहे. आणि खरोखरच विचारपूर्वक ती कदाचित बोली लागली गेली असेल प्रत्येक खेळाडूवर. कारण ज्याप्रमाणे रबर बॉल क्रिकेटचे जे गावकप होत आहेत त्या गावकपमध्ये नक्कीच काही खेळाडूंचा खेळ पाहत असतील आणि त्यानुसार त्या खेळाडूवर बोली लागली गेली असेल. धावा झाल्या त्या 3. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका यावेळेस चांगला पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळेल फटक्यावर देखील. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 4 षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते म्हणजेच पहिले षटक. इथे मी म्हटलं ना की 40 धावा डिफेन्स जर तुम्हाला करायचे असतील तर इथे एक चांगली लाईन आणि लेनची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. तर इथे जर तुम्हाला चांगल्या रनरेटने जिंकायचं असेल तर इथे काही चेंडू ठेवून तुम्हाला जिंकावा लागेल. तर तुम्ही नक्कीच रनरेट म्हणजे प्लस पॉईंटने तुम्ही पुढे येणार. फुल टॉस चेंडू हाताळला गेलाय. खूप चांगला चेंडू आहे नक्कीच. मात्र हा फुल टॉस मिस केला. अगदी जर हा चेंडू मिडल केला असता तर नक्कीच या चेंडूचा योग्य तो समाचार घेता आला असता. चांगला फटका या चेंडूवर खेळता आला असता. मात्र तो मिस केलाय चेंडू. मात्र चांगली गोलंदाजी होत आहे असं नक्कीच मी म्हणेल. 40 धावा डिफेन्स करताना एका प्रकारे म्हणायचं गेलं तर चांगली गोलंदाजी. कारण सुरुवात जर आपण पाहिली 40 धावेचं टार्गेट समोरच्या संघासमोर ठेवला असताना फक्त आणि फक्त 4 धावेचं षटक हाताळलं गेलं सुयश शर्मा मार्फत. खूप चांगली गोलंदाजी सुयश शर्मा. वेल डन सुयश. आतापर्यंत नक्कीच या पहिल्या षटकाचा जर आपण खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये जर प्लस पॉईंट जर कुठल्या संघाचा असेल तर तो प्लस पॉईंट आहे सायुष युनायटेड या टीमचा. फक्त 4 धावेचं षटक. अशा प्रकारे आणखीन 2 षटक हाताळली गेली तर कदाचित तो दबाव जो आहे काही धावसंख्येचा तो नक्कीच निर्माण होऊ शकेल AK11 या टीमवर. मात्र त्या बॅट चेंज ज्या ठिकाणी केली गेली त्या ठिकाणी कदाचित तो काहीसा कानमंत्र देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेला असेल की तुम्हाला आता कसं खेळायचं आहे. कारण रिक्वायर्ड रन रेट 8चा आहे. त्याच्यामुळे रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला मेंटेन ठेवून खेळायचं आहे की रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला ओव्हरटेक करायचं आहे, पुढे न्यायचं आहे. ह्या काही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतील या मॅचमध्ये. कारण ज्या ज्या वेळेस कमी धाव्यांचं टार्गेट येत असतं त्या वेळेस नक्कीच ती विचार करण्याची क्षमता असते ती वेगळी असते. आम्हाला सिंगल डबल नाही खेळायचं आहे. ज्यावेळेस मोठं टार्गेट असतं समोरच्या संघासमोर त्यावेळेस त्यांना पूर्ण कल्पना असते की आपल्याला सुरुवातीपासूनच अटॅकिंग खेळी खेळायची आहे, मोठे फटके खेळायचे आहेत. मात्र छोटं टोटल नेहमीच मॅचमध्ये रंगत देऊन गेले. कदाचित या मॅचला देखील रंगत येईल. ही मॅच देखील कदाचित शेवटच्या त्या ओव्हरपर्यंत जाईल. कदाचित असं पाहायला चित्र मिळू शकेल. मात्र त्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल समोरच्या संघाला. राकेश पाटील चांगला परफॉर्मन्स आज आपण यांचा पाहिला. 10 चेंडू आणि माफ करा जवळपास मध्ये 17 धावा राकेश पाटीलच्या आपण बॅटमधून पाहिल्या. 13 चेंडू आणि 17 धावा राकेशनं बनवल्या. एक षटकार आपण राकेश पाटील यांच्या बॅटमधून पाहिलाय आणि आता ते गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. विथ द स्विंग अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी विथ द स्विंग खेळायचं होतं आणि खास करून चेंडू पडल्यानं थोडासा चेंडू थांबला गेला. एक वेगळा आपण नक्कीच यावेळी चित्र पाहिलं आणि अगदी बॅटर थोडासा कन्फ्यूज झाला की मला तो चेंडू कशा प्रकारे खेळायचा आहे. या दुविधा मनस्थितीमध्ये बॅटर कुठेतरी अडकला गेला. मात्र पहिला चेंडू अतिशय सुंदर टाकला गेलाय राकेश पाटील कडून. धावा झाल्या त्या 4:40चं टार्गेट समोर आहे एकेच्या. यावेळेस लवकर खेळला गेलाय चेंडू यायच्या अगोदर मात्र बॅट फिरवली गेली. खूप लवकर असतो खेळला गेला. या कारणास्तव व्यवस्थित तो चेंडू बॅटला लागू शकला नाहीये. चेंडू आदळला गेला तो अंगावर. यावेळेस देखील एकही धाव नाहीये. सलग 2 चेंडू राकेश पाटील डॉट करतोय. सुरुवात अतिशय चांगली आहे युनायटेडची.
युनायटेड क्रिकेट नक्कीच मी तर म्हणेल पाहायला मिळते युनायटेड कडून. यावेळेस देखील विथ द स्विंग शॉर्ट बॉल होता, ऑफ साईडला पंच केला गेला, एक धाव तर इथे पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑफ मधून फिल्डर एरी पर्यंत 2 धावा इथे आरामात कंप्लीट. धावा झालेल्या त्या 6. राकेश पटेल म्हटलं तर स्विंग आतापर्यंत ज्या 40+ मॅचेस पाहिल्यात राकेशच्या, स्विंगची गोलंदाजी राकेशची नेहमी पाहिली आहे. आणि नक्कीच एका बाजूला म्हणायचं गेलं तर वडिलांचं मार्गदर्शन देखील नक्कीच असू शकेल, कशा प्रकारे क्रिकेट खेळायचं आहे, कशा प्रकारे तुझी गोलंदाजी व्हायला हवी. ना 40+ मॅचेस तुम्ही नेहमी पाहता, सगळ्या मॅचेस तुम्ही पाहता 40+ची मॅच संपल्यानंतर जर घरी राकेश आल्यानंतर काहीसं मार्गदर्शन राकेशला तुम्ही देतायत की नाही, काय चुका घडल्या गेल्या, कशा प्रकारे राकेश तुला खेळायचं आहे, कशा प्रकारे तुझी गोलंदाजी झाली, या काही गोष्टी आहेत या खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण बारकाईनं स्पर्धा पाहत असतात नाना. 40+ क्रिकेटच्या धावसंख्या 6 आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. राकेश पाटील पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता. कॅच पकडला गेलाय. मगाशी 2 कॅच त्याच ठिकाणी सुटले गेले होते आणि 2 षटकार आपण पाहिले होते. मात्र ह्या वेळेस हितेश योगराजने तो कॅच पकडलाय. खूप चांगला कॅच पकडला गेला योगराज कडून आणि एक महत्वपूर्ण विकेट. जोडी फुटली गेली. आघाडीचा फलंदाज यावेळेस डगआउटच्या दिशेनं येताना दिसतोय. हितेश पाटील जवळपास 7 चेंडू आणि 4 धावा या बॅटर्सना आपल्या टीमसाठी बनवल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय हितेश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी. वेदांत पाटील यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर ॲज अ ऑलराऊंडर या संघामध्ये वर्णी लागली गेलेली आहे वेदांत पाटलांची. खूप चांगली गोलंदाजी. आज कदाचित राकेश पाटलांचा दिवस आहे, कारण बॅटिंग जबरदस्त राकेशने केलं, आपल्या टीमसाठी केली. आज संघ 40 धावसंख्येवर पोहोचू शकला. याचं कारण राकेश पाटील 17 धावा राकेशच्या खूप महत्त्वपूर्ण ठरल्या आणि गोलंदाजी देखील अतिशय सुंदर केली जात आहे. कारण आतापर्यंत राकेशनं फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ आपण राकेश पाटील यांचा पाहिलाय. 2 धावा आणि 1 विकेट राकेशनं आपल्या या ओव्हरमध्ये प्राप्त केले. ओव्हरऑल जर आपण पाहिलं 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा फळकावर आहेत AK11 या टीमच्या, त्या फक्त आणि फक्त 6 धावा. किती धावा दिसायला हव्या होत्या? कमीत कमी जवळपास 13-14 ही धावसंख्या आतापर्यंत दिसायला हवी होती. शॉर्ट बॉल फटका जबरदस्त खेळला गेलाय. क्षेत्र गोशंकित आहे, त्याच्यामुळे धावा मिळतील 2. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 32. 18 चेंडू 32 धावा. म्हणायचं गेलं तर रिक्वायर्ड रन रेट मगाशी आपण पाहिला 8च्या घरामध्ये होता, तो रिक्वायर्ड रन रेट तब्बल पोचला गेला तो जवळजवळ मित्र म्हणेल 11च्या घरामध्ये. त्याच्यामुळे आता इथे जर म्हणायचं गेलं तर दुहेरी धावेचे फटके तुम्हाला खेळावे लागतील. कमसे कम 6 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका किंवा या 6 चेंडूमध्ये दुहेरी धावेचे 2 ते 3 फटके तुम्हाला खेळणे गरजेचे. बघा 25 मिनिटात 5 षटकर राकेश पाटील, नाही तर 3 धावेची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टाइम तुमचं काउंट झालंय. जर पंचांनी आम्हाला इशारा केला की 25 मिनिटांहून अधिक वेळ झालाय तर मात्र 3 धावेची पेनल्टी तुम्हाला जाहीर केली जाईल. त्याच्यामुळे वेळ वाचवा.
18 चेंडू 32 धावा, 40 धाब्याचं टार्गेट डिफेन्स केलं जाईल की आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये मात्र चांगली कामगिरी आहे सायुज युनायटेड या टीमची. एकेला मात्र आतापर्यंत थांबवून ठेवले, म्हणजे अक्षरशः मी म्हणेल एकेला बेड्या ठोकल्यात. मात्र या बंधनातून निघावं लागेल, एक आक्रमकपणा दाखवावं लागेल. परिस्थिती ज्याप्रमाणे आपण एकेची पाहतोय तशाच प्रकारे सायुज युनायटेड या टीमची देखील परिस्थिती तीच होती. 12 चेंडूंचा खेळ संपला होता आणि सायुज युनायटेड या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर त्या टीमची देखील धावसंख्या होती ती म्हणजे 9. इथे आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 8. तिसऱ्या षटकानंतर मात्र खेळ बदलला गेला होता. इथे देखील ते चित्र पाहायला मिळेल. योगराज येतोय, शॉर्ट बॉल होता, ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, स्वतः चेंडूला फील्ड करतो योगराज. 1 धाव मिळेल, 1 धाव मिळेल. तिसऱ्या ओव्हर नंतर नक्कीच गणित बदलली गेली होती. तिसऱ्या ओव्हर नंतर गेम चेंज झाला होता. इथे देखील कदाचित ते चित्र पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकानंतर गेम चेंज होईल का, कारण आतापर्यंत जर म्हणायचं गेलं तर नक्कीच पुढे आहे हा युनायटेड संघ गोलंदाजीच्या जोरावर. ऑफ साइडला यावेळेस खेचून दिलाय, एक्स्ट्रा कर बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका खेळलाय, नेत्रदीपक हा फटका. एक्सर मान्सून लीग 2025 मधील हा खणखणीत षटकार. मी म्हटलं होतं ज्या वेळेस सायुज युनायटेड हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो त्यावेळेस तिसऱ्या ओव्हर नंतर मॅच बदलली गेली होती, खेळ बदलला गेला होता. इथे देखील कदाचित चित्र तेच पाहायला मिळते. षटकार येतोय तिसऱ्या ओव्हर नंतर, धावसंख्येचा वेग वाढतोय, धावसंख्या पोहोचते 15 वर. अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये, मात्र पंच इथे दर्शवित आहेत की आउटसाइड ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू हाताळला गेला. वाईटचा इशारा या ठिकाणी पंचांकडून दिला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावा झाल्यात त्या 16-16. योगराज देवळीकर यावेळेस कदाचित वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता योगराजांचा, मात्र पुन्हा एकदा लाईन खराब पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. धावा झाल्यात त्या 17. इथे मात्र थोडस महागड षटक योगराजांचं, कारण आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये योगराजनं 9 धावा खर्च केल्यात. रिक्वायर्ड रन तब्बल 11च्या घरामध्ये, 2 चेंडू मध्ये 9 धावा तर योगराजच्या आल्यात. शॉर्ट बॉल आहे, यावेळेस देखील चेंडू थांबणार नाहीये. संधी तर निर्माण झाली होती, फिल्डरनं केले चुकी आणि क्रिकेटमध्ये म्हणतायत ना मित्रांनो, चुकीला माफी नाही. हा खणखणीत षटकार अगदी रॅपिड आणि अगदी पॅरलल आणि अगदी फ्लाइटेड मी तर म्हणेल. अगदी बंदुकीच्या गोळीप्रमाणे तो चेंडू वेगाने गेला होता. अडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझर्व मध्ये केला होता, कॅच पकडायचा होता, मात्र त्या फिल्डरच्या मस्तकाच्या वरून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एक महत्वपूर्ण षटकार योगराजच्या या षटकामध्ये हा दुसरा षटकार असेल. संघ मात्र नक्कीच पोहोचला गेला तो 23 या धावसंख्येवर. आणखीन एक मिस्टन स्टोक आहे, चेंडू हवेत खेळला गेलाय, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. हा देखील कॅच होऊ शकला असता, मात्र तो कॅच सुटला गेला त्या ठिकाणी. कॅचेस विन द मॅचेस नेहमी म्हटलं जातं, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. मात्र या ठिकाणी मॅचेस काय नक्की सुटलं गेलंय. कॅच तर सुटले गेलेले आहेतच, मात्र सामना देखील या ठिकाणी बदलला गेलाय, चित्र बदललं गेलंय. धावा झाल्या आहेत त्या 25. 15 धावांचा अजूनही टार्गेट करायचे, 15 धावा अजूनही करायचे आहेत. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. एंड ऑफ द ओव्हर. 1 चेंडू शिल्लक आहे, माफ करा, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या त्या 25. 15 धावा करायच्या आहेत, चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 13 चेंडू 15 धावा. फुलटॉस चेंडू अगदी गुडघ्याला टेकून गुडघ्याला वाकून स्ट्रोक खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. 2 धावा तर या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. या शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या झाली 1-11 या टीमची. 40 धावांचा पाठलाग करताना
संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवर. 13 धावांची अजूनही गरज आहे आणि या 13 धावा करायच्या आहेत त्या 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 13 धावा. मात्र काय बॅटिंग केले आहे बघा. ज्याप्रमाणे सायुज युनायटेड हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये गेम चेंज झाला होता. खेळ बदलला गेला होता. वेग पकडला होता सायुज युनायटेड या टीमनं. तशाच प्रकारे एकेचा देखील खेळ बदलला गेला आहे. 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा होत्या. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर योगराज देवळीकर यांच्या तर तब्बल 19 धावेचं ते षटक. सर्वात महागडं षटक योगराज देवळीकर यांचं. देवकर यांचं माफ करा, योगराज देवकर यांचं. अगदी मॅचचं चित्र बदललं गेलंय. म्हणजे पारडं जे होतं सायुज युनायटेड 2 षटकांचा आपण सामना पाहिला. 2 षटकांच्या सामन्यामध्ये सायुज युनायटेड या टीमच्या दिशेनं पारडं झुकलं गेलं होतं. ते आता पारडं झुकलं गेलंय AK11 या टीमच्या बाजूनं. 27 झाले, 13 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 12. हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं क्लिअर करायचे आहेत, नाही तर 3 धावेची पेनल्टी. शॉर्ट बॉल आहे, ऑन साइडला खेळायचं होतं. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये, मात्र 1 धाव हा फटका नक्कीच देऊन जाईल. सिंगल मिळेल या ठिकाणी. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 28 धावा. एक्सर मान्सून लीग 2025. भार्गव पाटील हे गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. हे षटक खूप महत्वपूर्ण असेल भार्गवचं. कमीत कमी धावा नक्कीच शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाऊ शकेल. इथे देखील इथे रनआउटची संधी होती. मात्र चांगला चेंडू आहे. अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू हा टाकला गेला होता. अशाच प्रकारे गोलंदाजी अपेक्षित आहे. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत त्या 12. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. 12 धावा तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. फुल टॉस चेंडू. यावेळेस फक्त सिंगल मिळेल या ठिकाणी. एक धाव मिळेल. मॅचला येईल मजा बघा. 40 धावेचं टार्गेट असतं तर नक्कीच मी म्हटलं होतं की मॅच कदाचित ती शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकेल. इथे जर सायुज युनायटेड या टीमला जिंकायचं असेल, काही चेंडू डॉट किंवा इथून विकेट खूप महत्वपूर्ण असू शकेल सायुज युनायटेड या टीमच्या विजयासाठी. तर इथे डॉट चेंडू जाता कामा नाही आहेत AK11 या टीमसाठी. प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचे आहेत. यावेळेस ऑन ड्राईव्ह केला गेलाय अगदी गॅप मध्ये. स्टेट बॅट नो बकवास. चेंडू निघून जातोय ओव्हर द रोप. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलं गेलं होतं. अगदी सरळ चेंडू निघून गेला साईड स्क्रीनच्या दिशेनं. 4 धावांसाठी महत्वपूर्ण चौकार. या चौकारानं धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या झाली आहे ती 33. 7 धावांची गरज आहे विजयासाठी अजूनही. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. हा कॅच खूप महत्वपूर्ण असेल. देवेंद्र ठाकूर आहेत त्या ठिकाणी. देवेंद्र ठाकूरनं पकडलाय कॅच. मॅच मध्ये कदाचित येईल का या ठिकाणी ट्विस्ट. ही विकेट खूप महत्वपूर्ण असेल युनायटेड या टीमसाठी. मॅच इथून बदलेल का, कारण चेंडू शिल्लक आहेत 7. धावा करायच्या आहेत त्या देखील 7. फलंदाज बाद मिस्टर तरुण पाटील आउट. तरुण आला आणि खरोखरच जबरदस्त बॅटिंग तरुण पाटीलने केली. 2 षटकार तरुण पाटीलच्या बॅटमधून. जवळजवळ पण विचार केला तरुण पाटील यांच्या विषयी तर 6 चेंडूंचा सामना तरुण पाटीलने केला मैदानाच्या आतमध्ये. आणि या 6 चेंडूमध्ये तरुणनं बनवल्या त्यात तब्बल 16 धावा. जबरदस्त बॅटिंग, वेल डन तरुण. 6 चेंडू 16 धावा मॅच मध्ये आणून ठेवले. मॅच जवळ आणून देण्याचं काम वेदांच्या बॅटमधून, माफ करा, वेदांच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. ते तरुणनं मात्र चांगली स्टार्ट दिली त्यांना, इतकंच म्हणू शकेल मी. न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, येतोय जित पाटील म्हणजे जितेश पाटील. सात चेंडू 7 धावांची गरज. खूप महत्वपूर्ण हा चेंडू असेल. त्यानंतर येणारा अंतिम षटक कोणाकडे दिलं जाईल हे देखील खूप महत्वपूर्ण असेल.
चांगला चेंडू आहे, शेवटचा चेंडू येतोय डॉट. मॅच मध्ये मी म्हटलं होतं त्या विकेट नंतर जी विकेट पडली गेली तनिष यांची, तिथून मात्र या मॅच मध्ये काय कदाचित एखादा ट्विस्ट निर्माण होईल का, आणि तो कदाचित मला वाटते झाला आहे. शेवटचा चेंडू डॉट आला आहे. इथे मात्र आता 6 चेंडूंचा खेळ राहिला आहे आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 7. 6 चेंडू 7 धावा. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. या स्पर्धेमधील आपण हा दुसरा सामना पाहतोय. पहिला सामना आपण पाहिला आई एकविरा वर्सेस लकी पॅकर्स, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आई एकविरा संघ जिंकला. दुसरा सामना आपण पाहतोय सायूज युनायटेड वर्सेस AK11 या दोन टीमच्या दरम्यान. आणि मॅच मित्रांनो अतिशय सुंदर मित्रांनो सुरू आहे, कारण 6 चेंडू आणि 7 धावांची अजूनही गरज आहे. ती म्हणजेच AK11 या टीमला. गोलंदाजी ट्रॅकवर बॉलर्स नेम्स सुजल येतोय. दुष्काळात 13वा महिना इतकंच म्हणेल मी. इथे ज्याप्रमाणे समीकरण समोर आहे त्याप्रमाणे तुम्हाला एक चांगली लाईन त्याने लेंथ मध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल आहे, फटका जातोय, तो म्हणजेच गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं. या फटक्यावर मिळतील त्या 2 धावा. चार धावांची गरज आहे. देवेंद्र ठाकूर येत आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, लेजेंडरी खेळाडू आहेत. नक्कीच ते थोडंसं मार्गदर्शन देत आहेत गोलंदाजाला की तुला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी तयार. खूप चांगले ऍक्शन आहे, खूप चांगले ऍक्शन आहे. सुजल इथे मात्र आता 4 चेंडू शिल्लक राहिलेत. धावसंख्या झाली आहे फळकावरती म्हणजे 36 आणि 4 चेंडू मध्ये 4 धावा या करायच्या आहेत. यावेळेस फटका चांगला आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 बाउन्स, चेंडू निघून जातोय ओव्हर द रोप. इथे मात्र खेळ खल्लास. या चौकरनं मात्र मॅच विन. AK11 संघ इथे विजय होतोय. अभिनंदन AK11. खूप सुंदर फटका खेळला गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी होता मात्र त्या फिल्डरच्या वरून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकरानं मात्र AKनं ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकले. अभिनंदन AK. आणि नक्कीच पुढच्या मॅचसाठी युनायटेडला देखील आमच्याकडून शुभेच्छा असतील. मात्र अफलातून बॅटिंग